खरंय नाना भाऊ वरी बसणार आहे खाली काम बसतो. बरं आहे रे खालीस. काय वरी बिसाले पाय दुखता माय. खाली तरी पाय मोकळे करता येता, वाकडे तिकडे करता येता. बरं आहे मी खालीस. सोप्यावर कोण बसतं भो. बरं आहे मी खालीस. पाहुण्याचं काय रे कुठलं आले, काही फोन बिन लावला होता का नाही? अरे कावाचे नाही गेलं भाऊ पाहुणे, एक तास झाला फोन करून. पाहुचे आता आता पाहुणे येतीनच 5 मिनिटामध्ये. कुठल्या आहे पट्टीतले का पाहुणे? हाव भाऊ ते साडून लावले खाली लाईन. पोरगे मिरग्या चांगला आहे म्हणे, माणसं बी चांगलं आहे म्हणे, जमीन मी म्हणे चांगली घरी 8-10 एकर. अरे खात्री करून घेतो रे भाऊ. नाही तर लोक सांगतात 8-10 एकर 1-2 एकर बी राहत नाही. बेकार काम झाले आता, पोरावारे झाले चाटा मारा लागून गेले. जमेच्या आधी उतारा पाहुणार भाऊ आपण काही येडे आहे का? आणि पहिली गोष्ट म्हणजे आता माझ्या पोरच्या ज्या अटी आहे त्या त्यांनी मान्य झाल्या पाहिजे. मग तर आता पुढचा प्रश्न येतो उतारा फितारा पाहायची गोष्ट. काय अटी झाल्या बोरच्या? मला माहीत पडू झालं काय ते नेमका. अरे पाहुणे आल्यावर ऐकून घेतो भाऊ आता तू. तेव्हाच सांगतो ना, डबल काय तोंड चिकट करायला लावतो आता. राम राम, या बसा. राम राम. कुठले पाहुणे? आम्ही चोपडा ना शेतस. चोपडा मग मावा सोडवी राहतो सगळं तिथे, पण तो कुठे राहतो ते काही माहित नाही. तेच नावले मी बरोबर ओळखले सुतेसले. दूरचा होतो मावस साडूचा भाऊ आहे. काय नाव बी कोणाच्या द्या ना त्याला. जाऊ द्या. प्रवास कसा काय झाला तुमचा? चांगला व्हाय ना तात्या. पाहुणं चांगला देखील आहे ना बापू. ताते बनाय टाकू मला. चांगला स्वभाव शेतच नावला. सोने बाहेर येतो बडा, पाहुणे आले तुला पाय आले. ये इकडे बाहेर. नमस्कार मंडळी. काय नाव शे बेटा तुन वालं? सोनी. पूर्ण नाव सांग ना व एडीतून वालं. तून बापना तू कुळूस काय शे पठ्ठान बठ्ठा सांगितले ना. तू गप्पी मी बोली राहिनो ना. मदर का साले खुदी राहे ना गब्बट. पोर पाय आलेले पोरगा तर विचारेनच आहे ना काही. तुम्ही नका ताण घेऊ, विचारू द्या. विचारा हो पाहुणे वा. काही घाबरू नका. काय संबंध होईन तर होईन, नाही होईन. सोनाली शंकर गायके. शिक्षण कितलं व्हायल शे? 10वी वयले मायावाले. घरनं शेतीनं रांधणं समजा काम येस ना. हो सगळं काम येतं बरं मला. काही बी सांगा तुम्ही. माले तर पोर पसंत शे. सम्या तुले पोर पसंत शे का रे? हो पप्पा माले पसंत शे पोर. आता ना आता बी करी टाक लगन तरी मला चाली. अरे थांबाव, अजून काही बोली भाग करायचे बाकी ना. तुम्ही तर डायरेक्ट पाहायला आले, डायरेक्ट लग्नाची वरात घेऊन जायचा विचार करताय बापा. काही रेत भात आहे का नाही काही? काय अटी आहे ते आता ऐकून घ्या. अहो तुमनावाला सर्व अटी मान्य शेतात आमले. तुम्ही सांगा तुमना पोरनं काय म्हणणं शे. माझ्या सोनीच्या 3 अटी. पहिली, लग्नानंतर पोरग्या सासरवाडीतच राहिले येईन. अट नंबर 2, पोऱ्यालाच तिले हुंडा देणं पडेल, म्हणजे आम्हाला हुंडा देणं पडेल तुम्हाला. आणि अट नंबर 3, लग्नानंतर बाईचे कामं म्हणजे माझ्या सोनीचे कामं तुमच्या पोऱ्याला करणं पडतील. आणि तुमच्या पोरग्याचे कामं जे आहे बाहेरचे ते आमची सोनी करेल. आहे का तुम्हाला मंजूर? असेल तर पहा मग. अरे बापरे, मना डोकं तर गरगर करायला लागणं भाऊ. ती पुण्य आठ नका सांगू भाऊ. आठीच मरी जाईना ती. आम्ही येतच बरं. तुम्ही पोर बी नको आणि तुम्हाला संबंध बी नको आमले. माफ करी दा आमले.